नमस्कार मित्रांनो, मी आहे तुम सर्वांचा अडकं स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. जसं की तुम्हाला सांगितलं होतं कालच्या ब्लॉगमध्ये की आपल्याला जायचं आहे उद्या चेन्नईला. मग पहिले सकाळी सकाळी उठून मित्राच्या घरी गेलो, त्याच्याकडून ट्रॅक्टरची चावी घेऊन आपल्याला मारत होता आपल्या शेतात रोटावेटर. मग पहिले त्याचं ट्रॅक्टर घेतलं, मस्तपैकी गेलो आपण शेतामध्ये पहिले आपण रोटावेटर मारताना धूळ पण लय होती. मग त्याच्यामुळे मस्त रुमाल बांधून घेतला आणि मग मारायला लागलो रोटावेटरला. ऊन पण जास्त होतं. त्याच्यानंतर झाली आपली रोटावेटर मारायचं काम. मग आपल्याला पाडायची होती सरी, कारण की आपल्याला लावायचे होते शेतामध्ये तुरी. मग आपलं छोटं ट्रॅक्टर चालू करून आपण सरी पाडायला लागलो होतो आणि आपल्याला काही बेड पण पाडायचे होते. आपण छोट्या ट्रॅक्टरनं बेड पण ओढून घेतले होते. सरी पाडून झाल्यावर आपल्याला जायचं संभाजीनगरला, कारण की आपल्याला ऑलरेडी टाईम झाला होता. आणि नंतर निघालो होतो तयार होऊन आपण संभाजीनगरला. तर विषय असा झाला होता की ह्या दोघांमुळे आपल्याला टाईम झाला होता. यांचं रात्री ट्रॅक्टरचं टायर फुटल्यामुळे आपल्याला सकाळी रोटावेटर मारणं पडला, त्यामुळे आपल्याला टाईम झाला. तर या दोघांनी निर्णय घेतला की आपल्याला संभाजीनगरला सोडायचं. संभाजीनगरला सोडता पण काही यांच्या रस्त्यानं चपला पडवले, कधी गाडी बंद पडवली, काय कळलं नाही. यांचावाला विषय काही कळत नव्हता. तर एकदाच आपल्याला ते सोडायला निघाले होते संभाजीनगरला इतकं मनावर घेऊन. तर त्यांचे पण आपण 2 शब्द ऐकून घेऊ काय. त्यांनी सोडायचं इतकं मनावर घेतलं होतं की त्यांना म्हणलं थंड पिवतो, थंड पण नाही पिलं त्यांनी रस्त्याने. जाऊ द्या आपल्याला काय. तर पुढं आलो मस्तपैकी. आपली गाडी उभी होती, कारण आपल्याला जायचं होतं सोलापूरला. गाडी रेडीच होती. मग आपण निघालो होतो सोलापूरला. पुढं आल्यावर काय परत इकडं ट्रॅफिक जाम होती. इकडं झालं होतं छोटा ॲक्सिडेंट. तर ॲक्सिडेंट पण छोटाच होता, त्यामुळे काही जास्त अडचण नाही आली. मग आपल्याला सोलापूरला जायचं होतं. मग पुढं रस्ता मोकळाच होता. मग आपण निघालो सोलापूरला. तर बघू शकता आता रेल्वे स्टेशनवर आलो आहे सोलापूरचे आपण. आणि हे जे आपले ड्रायव्हर बंडू तर हे आपल्याला घेऊन आले ते आता रेल्वे स्टेशनवर सोडायला सोलापूरच्या. तर सोलापूरला आल्याच्यानंतर आपली होती रात्री इकडून ट्रेन. तर तर आता होती आपली ट्रेन इकडून रात्री आपल्याला ट्रेनमध्ये बसल्यानंतर आपण सकाळी उतरणार होतो चेन्नईला. मग आलो आपण चेन्नईमध्ये आल्याच्यानंतर आपण केली टाटा सुमो बुक, कारण की आपलं होतं सामान जास्त, आणि सामान जास्त असल्यामुळे आपल्याला काही छोटी गाडी परवडणार नव्हती. त्यामुळे आपण केली डायरेक्ट टाटा सुमो बुक. इकडून होतं आपलं हॉटेल 40-50 किलोमीटर. मग नंतर आलो आपण पुढं सिग्नल लागलं. सिग्नलच्या नंतर मग आपल्याला परत अजून इकडून 30 किलोमीटर जायचं होतं. मग आलो पुढं आपण. तर मित्रांनो, तुमचं कोणी मित्र असेल चॅनल तर हा व्हिडिओ शेअर करून टाका त्या मित्राला, म्हणजे इकडं असेल तर भेटले जाईल. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओत. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचे फॉलो करा. धन्यवाद.